नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1050वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, खुद अधिक से अधिक अच्छा खेल करके जीतना ठीक ही है, पर बदमाशी करके किसी को हराना ठीक नहीं है. दुसरी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रामधील 96वं सूत्र. प्राण ही एक शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि ऊर्जा ही कंपनांच्यामुळे असते. सबंध ब्रह्मांड कंपनांच्यामुळेच आहे आणि ते सगळं कंपनेच आहे. प्रत्येक गोष्टीत कंपने आहेत, साध्या गोष्टींपासून ते वादळापर्यंत. मग शंका अशी की प्राण म्हणजे नक्की काय आहे? ब्रह्मांडात सगळ्याच गोष्टी कंप पावतात, त्याला हवेचा आधार लागतो, त्यामुळे ढग इकडे तिकडे जातात, गडगडतात, विजा चमकतात, पाऊस पडतो, वादळ येतं. पण या सगळ्याचा हवेला आधार असतो. ज्याला हवा समजली, ज्याने हवेवर नियंत्रण मिळवलं, तो अमर होऊ शकतो. त्याची एक बाजू अशी की हवा पण ब्रह्माचाच एक भाग आहे आणि म्हणून ब्रह्मच समजायला हवं. फक्त हवाच नाही तर सगळं चाललंय ते प्राणाच्याच बळावर. उपनिषदांच्या मध्ये अनेक ठिकाणी प्राण म्हणजेच ब्रह्म असंही सांगितलेलं आहे. फक्त श्वास घेऊन किंवा सोडून कोणीही जिवंत नसतं. हा श्वास कुणीतरी घेत व सोडत असतं आणि ते जिवंत राहण्यासाठी हवा लागते. ज्याच्यामुळे अग्नी पेटतो, सूर्य चमकतो, हवा वाहते, वादळ येतं आणि या सगळ्यांची भीती वाटते, तो ब्रह्म असतो. या सर्वांच्या सकट ब्रह्माला ओळखलं तरच अमरत्व मिळतं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असंही म्हटलं आहे की ब्रह्माखेरीज बाकी सगळं संपून जातं आणि ब्रह्मापासूनच सगळं बनतं. मग काहीजण विचारतात की असं काय आहे जे पाप नाही, पुण्य नाही, कारण नाही, परिणाम नाही आणि भूतही नाही आणि भविष्यही नाही. आता तिसऱ्या विभागातलं 40वं आणि एकूणातलं 97वं सूत्र बघूया. उपनिषदांच्या मध्ये म्हटलं आहे की प्रकाश हा ब्रह्मच आहे. इथे प्रकाश म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारा फक्त प्रकाश का? हे ब्रह्म आहे का? काहींचं मत आहे की तो नेहमी आपल्याला जाणवणारा प्रकाशच आहे, कारण तोच त्यांचा सर्वांना समजणारा अर्थ आहे. त्याच्यात ऊर्जा पण आलीच. आणि असंही म्हटलं आहे की जेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो तेव्हा तो या प्रकाशाच्या किरणांच्या बरोबरच बाहेर जातो. यावर एक मत असं की प्रकाश हे ब्रह्मच आहे, कारण तो शुद्ध असतो, त्याच्यात पाप नसतं आणि ते ज्ञानाबद्दलही म्हटलं जातं आणि ज्ञान म्हणजेही ब्रह्मच तर असतं. मग सुख आणि दुःखांचा स्पर्शही होत नाही. ब्रह्म आहे हे समजायला शरीर सोडायचंही काही कारण नाही आणि त्यासाठी कोणता एक मार्ग आहे, केवळ तेवढाच आहे असंही काही नाही. आता तिसऱ्या विभागातलं 41वं आणि एकूणातलं 98वं सूत्र बघूया. आकाशाच्या वर्णनावरून ती मोकळी जागा ब्रह्मच आहे, कारण त्या आकाशामध्येच वस्तू बनतात आणि त्यांना नाव आणि आकार मिळतो. ते अमर असतं म्हणजे आकाश. प्रश्न एवढाच आहे की आकाश फक्त मोकळी जागाच असते की ते ब्रह्मच असतं? यावर उत्तर असं की ब्रह्मापासूनच तर सगळं बनलेलं असतं, अगदी त्या मोकळ्या जागेसकट. ब्रह्मच तर अनेक रूपं आणि नावं घेऊ शकतं. तेव्हा ब्रह्मात हे सगळं असतं आणि सगळ्यांच्या मध्ये ब्रह्मच असतं. आता तिसऱ्या विभागातलं 42वं आणि एकूणातलं 99वं सूत्र बघूया. गाढ झोप आणि मृत्यू हे वेगवेगळे असतात. या बाबतीत एक शंका अशी की बृहदारण्यकात म्हटलेलं आहे की ज्या लज्जा वगैरे गोष्टींना मी, ज्याला सोडून ओळखलं जातं, त्यापैकी आत्मा कोणता? हा जो अमर्याद ऊर्जेचा भाग आहे, पुरुष आहे, त्याच्यात बुद्धी आणि शरीराचे सर्व भाग पण येतात. हाच मृत्यूनंतर उरणारा आत्मा आहे का नाही?
एक मत असं आहे की पहिलं सांगितलं आहे ते हे की हा आत्मा शरीरात इतर भागांमध्येच असतो आणि त्याचा कधी जन्मच झालेला नसतो आणि तोच आत्मा झोपेत आणि जागेपणीही असतोच. यावर वेदांत्यांचं म्हणणं असं की हे सगळं ब्रह्माबद्दलच लिहिलेलं आहे, कारण गाढ झोप आणि मृत्यू यांच्या वेळेस आत्म्याबद्दल कोणी लिहिलेलंच नाही. जो पुरुष असतो किंवा जी ऊर्जा असते आणि जी प्रज्ञा असते तिला शरीराच्या आतलं आणि बाहेरचं असं वेगळं काही नसतंच. कधी म्हटलं आहे की तो जसं काही ध्यान करतो किंवा तो जसं काही इकडे तिकडे धावतो, तो बुद्धीशी जोडलेला असतो, तो अजन्माच असतो आणि तो कुठल्याही बदलापासूनही मुक्त असतो. एके ठिकाणी याज्ञवल्क्य मुनी जनकाला विनंती करतो की मला मुक्तीबद्दल सांग, आणि मग सांगितलं जातं की त्याला स्पर्शही करता येत नाही, तो कशाशीही जोडलेला नाही, तो असीम आहे, तो सर्व दुःखांच्या पलीकडे आहे. आता तिसऱ्या विभागातलं 43वं आणि एकूणातलं 100वं सूत्र बघूया. याच्यामध्ये राजा हा शब्द आलेला आहे, कारण तो सगळ्यावर सत्ता गाजवतो आणि सगळं नियंत्रित करतो. तो चांगलं काम करून सुधारत जातो असं नाही आणि वाईट काम करून बिघडतो असंही नाही. ज्याच्यात काही कधीच बदल होत नाही तेच तर ब्रह्म.